Good morning, students. Today we are going to learn a new story that is a teeny tiny. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण 2.3ची टीनी टायनी ही जी गोष्ट आहे, टीनी टायनीचा मिनिंग होतो व्हेरी स्मॉल, छोटीशी. छोटीशी अशी गोष्ट आहे आणि छोट्या बाईबद्दल आहे आणि ती आपण शिकणार आहोत. आता ही गोष्ट तुम्हाला वाचताना खूप आनंद होईल आणि हसू पण येईल. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भीती पण निर्माण होईल. नाऊ आय एम गोइंग टू रीड इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन आपण वाचणार आहोत. बघा या इंट्रोडक्शनमध्ये देअर इज अ पिक्चर गिवन ऑफ अ स्मॉल हाऊस. एका छोट्याशा घराचं चित्र दाखवलेलं आहे आणि त्या घराचं चित्र बघितल्याबरोबरच तुमच्या मनामध्ये मायस्टेरियस सीन क्रिएट होतो. म्हणजेच एक जरा गमतीशीर आणि गुपित असं एक दृश्य तुमच्या मनामध्ये निर्माण होतं. हिअर्स अ ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएट्स हॉरर अँड फन ॲट द सेम टाईम. इथं एक ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दिली. ट्रॅडिशनलचा मिनिंग होतो पारंपरिक. पारंपरिक इंग्लिश कथा दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला भीती आणि गंमत हे दोन्ही एकाच वेळेस निर्माण होते. म्हणजे गोष्ट वाचता वाचता भीती पण वाटेल आणि गंमत पण, हसू पण येतं. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ॲड टू द फन. या स्टोरीमध्ये टीनी टायनी दिस वर्ड्स आर रिपीटेड अगेन अँड अगेन टू क्रिएट फन. फन म्हणजे गंमत निर्माण करण्यासाठी परत परत ते शब्द वापरलेले. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टासी वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो ॲपियर मायस्टेरियस. ही गोष्ट तुम्हाला एका फॅन्टासीच्या जगामध्ये, म्हणजेच एका अद्भुतपूर्व जगात घेऊन जाईल की जिथं साध्या गोष्टीसुद्धा तुम्हाला रहस्यमय वाटू शकतात. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमन आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन्स. इन मेनी रिजन्स देअर आर स्टोरीज ऑफ ओल्ड वुमन. बऱ्याचशा रिजन्स म्हणजेच भागांमध्ये ज्या गोष्टी असतात या जनरली वयस्कर स्त्रियांवर किंवा म्हाताऱ्या आजींवर असतात आधारित. तशीच ही गोष्ट आहे, म्हणजेच ही ट्रॅडिशनल स्टोरी आहे. नाऊ वी आर स्टार्टिंग दिस स्टोरी टीनी टायनी. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ टीनी टायनी वुमन who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. बघा, दिस स्टोरी इज स्टार्टेड विथ वन्स अपॉन अ टाईम. प्रत्येक गोष्टीची सुरुवात लॉंग ॲगो किंवा वन्स अपॉन अ टाईम या शब्दांनी होते. तशीच ही सुरुवातही कशी झाली आहे, वन्स अपॉन अ टाईम, एकदा एके वेळेस. देअर वॉज अ टीनी टायनी वुमन. एक छोटीशी बाई होती. हू लिव्ड इन अ टीनी टायनी हाऊस इन अ टीनी टायनी विलेज. जी एका छोट्याशा घरात, एका छोट्याशा गावात राहत होती. नाऊ वन डे दिस टीनी टायनी वुमन टाईड हर टीनी टायनी स्कार्फ. एक दिवस या छोट्याशा बाईने तिचा छोटासा स्कार्फ बांधला. अँड वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. आणि तिच्या त्या छोट्याशा घरातून ती छोटेसे चालण्यासाठी किंवा वॉक घेण्यासाठी बाहेर पडली. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन अ टीनी टायनी वे. आणि जेव्हा ही छोटीशी बाई थोडासा रस्ता पार केला, शी केम टू अ टीनी टायनी गेट. ती एका छोट्याशा गेटसमोर आली. सो द टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट. आणि त्या बाईने, त्या छोट्याशा बाईने छोटेसे गेट उघडले. अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्चयार्ड. आणि कुठे गेली ती, त्या छोट्याशा चर्चयार्डमध्ये, म्हणजे चर्चच्या भागामध्ये गेली. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू द टीनी टायनी चर्चयार्ड शी सॉ अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव. अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. आणि जेव्हा ही छोटुकलीशी बाई त्या छोटुकल्याशा चर्चच्या परिसरात शिरली, शी सॉ टीनी टायनी बोन. तिने एक छोटेसे हाड एका छोट्याशा थडग्यावर पाहिले. अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. आणि ती छोटीशी बाई छोट्याशा स्वतःशी काय म्हणाली, स्पीकिंग सेंटेन्सेस आहे इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये. दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सपर. हे छोटेसे हाड माझ्या छोट्याशा जेवणासाठी छोटंसं सूप तयार होऊ शकतं. सो द टीनी टायनी वुमन पुट द टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट. म्हणून त्या छोटुकल्याशा बाईने ते छोटुकलंसं हाड तिच्या छोट्याशा पॉकेटमध्ये टाकले. अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस. आणि तिच्या घरी, छोट्याशा घरी ती निघाली, गेली. गोचा पास्टेन्स आला आहे, वेंट. पास्टेन्सचे वर्बसुद्धा लक्षात घेत जा गोष्ट शिकता शिकता.
नाऊ वेन द टिनी टायनी वुमन गॉट होम टू हर टिनी टायनी हाऊस, आणि जेव्हा ही छोटुकलीशी बाई तिच्या छोटुकल्याशा घरात शिरली, शी सॉ अ टिनी टायनी बीट टायर्ड, तिला असे वाटले की ती छोटीशी थोडीशी थकलेली आहे. सो शी वेंट अप हर टिनी टायनी स्टेअर्स, आणि म्हणून ती त्या छोटुकल्याशा पायऱ्या चढून तिच्या त्या टिनी टायनी बेडकडे, छोट्याशा बेडकडे गेली. अँड पुट द टिनी टायनी बोन इन टू अ टिनी टायनी कपबोर्ड, आणि ते छोटेसे हाड तिने त्या छोट्याशा कपाटामध्ये ठेवले. अँड वेन धिस टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टिनी टायनी टाईम, आणि जेव्हा ही छोटुकलीशी बाई छोटुकल्याशा वेळ झोपणार होती, शी सॉ अवेकन बाय अ टिनी टायनी व्हॉइस, तिला असे वाटले की एक छोटासा आवाज त्याने ती जागी झाली. फ्रॉम द टिनी टायनी कपबोर्ड, त्या छोटुकल्याशा कपबोर्डमधून तिला छोटुकलासा आवाज आला. अँड व्हॉट डज द व्हॉइस सेज, गिव्ह मी माय बोन, मला माझे हाड परत दे. अँड धिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बीट फ्रायटन, आणि छोटुकलीशी बाई छोटुकलीशी घाबरलेली होती. सो शी हिड हर टिनी टायनी हेड अंडर द टिनी टायनी क्लोथ्स, आणि तिने ते छोटुकलेशे तिचे डोके छोटुकल्याशा कपड्यामध्ये परत झाकून घेतले. अँड वेंट टू स्लीप अगेन, परत झोपायला गेले. अँड वेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन अ टिनी टायनी टाईम, आणि जेव्हा ती परत थोडासा छोटुकलासा वेळ झोपणार होती, द टिनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड आऊट फ्रॉम द टिनी टायनी कपबोर्ड, छोटुकलासा आवाज त्या छोटुकल्याशा कपाटातून परत आला. आणि टिनी टायनी लाऊडर, अँड टिनी टायनी लाऊडर, छोटुकलासा तो वाढलेला होता, मोठा झालेला होता. गिव्ह मी माय बोन, परत काय म्हणाला तो आवाज, मला माझे हाड परत दे. दिस मेड द टिनी टायनी वुमन आणि टिनी टायनी मोर फ्रायटन. बघा, या ठिकाणी आपल्याला हॉरर क्रिएट केली. द रायटर वॉन्ट्स टू क्रिएट हॉरर, भीती निर्माण केलेली आहे. कशाची? गिव्ह मी माय बोन. दिस सेंटेन्स क्रिएट्स हॉरर इन द स्टोरी. या म्हणजे या वाक्याने गोष्टीमध्ये तुमच्या मनात काय निर्माण होते? भीती वाचता वाचता, की अरे हा आवाज कुठून येत असेल. दिस मेड द टिनी टायनी वुमन अ टिनी टायनी मोर फ्रायटन. या आवाजाने ती छोटुकलीशी बाई छोटुकलीशी आणखी जास्त घाबरली. अँड हिड हर टिनी टायनी हेड अ टिनी टायनी फर्दर अंडर अ टिनी टायनी क्लोथ्स, आणि तिने ते छोटुकलेशे तिचे डोके छोटुकलेशा आणखी त्या छोटुकल्याशा कपड्याखाली झाकले. अँड वेन द टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अगेन अ टिनी टायनी टाईम, आणि जेव्हा ती छोटुकलीशी बाई छोटुकलासा आणखी वेळ झोपणार होती, द टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कपबोर्ड, छोटुकलासा तो आवाज त्या छोटुकल्याशा कपाटातून सेड अगेन अ टिनी टायनी लाऊडर, आणि तो छोटुकलासा आवाज त्या छोटुकल्याशा कपाटातून आणखी छोटुकलासा मोठा झालेला होता. नाऊ दिस टाईम ऑल्सो द रायटर वॉन्ट्स टू क्रिएट हॉरर. बघा, यावेळेस सुद्धा रायटरने परत एकदा हॉरर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. भीती निर्माण होते, कारण का आता आवाज परत मोठ्याने यायला लागला. आधी खूप कमी होता, मग मोठ्याने आला. गिव्ह मी माय बोन. इन द सेकंड सेंटेन्स ऑल्सो गिव्ह मी माय बोन, अँड थर्ड टाईम द व्हॉइस सेड गिव्ह मी माय बोन. मोठ्याने म्हणाला तो, मला माझे हाड परत दे. अँड धिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बीट मोर फ्रायटन. आता ही छोटुकलीशी बाई छोटुकलीशी जास्त घाबरली होती. बट शी पुट हर टिनी टायनी हेड, पण तिने काय केले? शी नॉट हाईड हर हेड, तिने तिचे ते डोके झाकले नाही, तर तिने काय केले? शी पुट हर टिनी टायनी हेड आउट ऑफ द टिनी टायनी क्लोथ्स, तिने त्या छोटुकल्याशा कपड्यांमधून तिचे छोटुकलेशे डोके बाहेर काढले. अँड विथ कॉन्फिडन्स शी सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, तिने त्या मोठ्यात मोठ्या आवाजात, तिच्या छोट्याशा आवाजाने मोठ्यात मोठ्यात म्हणाली, टेक इट म्हणाली ती, घेऊन जा, असं म्हणून ती परत झोपली. इन दिस वे हॉरर इज क्रिएटेड इन दिस स्टोरी ॲज वेल ॲज फन इज ऑल्सो क्रिएटेड. आता यातले तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स शोधा आणि ते लिहून काढा.